नमस्कार मित्रांनो, आज या ट्युटोरियलमध्ये मी एक कॅलिग्राफी करून दाखवणार आहे. इलस्ट्रेटरमध्ये कॅलिग्राफी कशी करायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इलस्ट्रेटरमध्ये कॅलिग्राफी करणं एकदम सोपं आहे आणि व्हेक्टर सॉफ्टवेअर असल्यामुळे आपल्याला कॅलिग्राफी कितीही मोठी छोटी केली तरी आपल्याला नंतर त्रास होणार नाही, किंवा जसं आपण मोठं केलं टेक्स्ट बाकीच्या सॉफ्टवेअरमध्ये की ते थोडंसं आपल्याला असं ब्लर सारखं दिसतं, पण यामध्ये तसं होणार नाही कारण की इलस्ट्रेटर हे वेक्टर सॉफ्टवेअर आहे. तर इथे ब्रशची सेटिंग करून घेऊया. ब्रशची सेटिंग साधारणतः मी इथे करून घेतो 160 डिग्री ते 157 वगैरे अशी, आणि त्याचे जे हे आहे राऊंडनेस तो आहे 35%. तर हे आपल्यावर आहे, आपण कसं ठेवणार. ओके, याचं असं काही मर्यादा नाही आहे. तुम्ही कशी कॅलिग्राफी लिहायची तुमची इच्छा आहे तसं तुम्ही त्याची सेटिंग करू शकता. सो तुम्ही राऊंड ब्रश ठेवूनही जरी लिहिलं तरी छान कॅलिग्राफी होऊ शकते याच्यामध्ये. फक्त आपण आपला नेहमी सराव ठेवायचा आहे लिहायचा, जेणेकरून तुमची कॅलिग्राफी एकदम छान होईल. आणि नवीन नवीन फॉन्ट आपल्याला पाहिजे असतात. जसं आपल्याला लिहा वाटतं की महाराज, साहेब, किंवा असे बरेच काही असे आपल्याला, आपण जे शब्द पाहतो जे आपल्याला खूप छान वाटतात, आपल्याला पण लिहायची इच्छा वाटते, पण ते फॉन्ट मिळत नाही, तर ते फॉन्ट तुम्ही स्वतः लिहू शकता. तर इथे आता मी आज लिहून दाखवणार आहे शहीद भगतसिंग. सो शहीद भगतसिंग यांचं टेक्स्ट बघा आता मी कसं लिहितोय कॅलिग्राफीमध्ये. शहीद भगतसिंग. सो पहिल्यांदा हात वळाला नाही तर अंडू करा, परत लिहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जोपर्यंत तुम्ही सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला एक वळणदार अक्षर आणण्याचा प्रयत्न करा. ओके, सो बघा यामध्ये किती छान कॅलिग्राफी. आणि तुम्ही एक लेटर लिहिलं तर कॉपी पेस्ट पण करू शकता, आणि नंतर ते तुम्ही पाहिजे तर प्रिंट मीडियाच्या इथे जाऊन त्याची प्रिंट घेऊ शकता. आणि स्ट्रेट लाईन घ्यायची असेल तर पहिले कर्सर तिथे प्रेस करून आणि शिफ्ट दाबून जर खाली ओढलं सरळ तर स्ट्रेट लाईन येते इलस्ट्रेटरमध्ये. ओके, तर हे बघा मी शहीद भगतसिंग लिहितोय अशा प्रकारे. इथे हे इलस्ट्रेटर सॉफ्टवेअर आहे. यामध्ये तुम्ही ग्राफिक डिझायनिंग करू शकता, यामध्ये वेक्टर कॅरेक्टर डिझायनिंग पण करू शकता. ॲक्च्युली सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर आहे, तुम्ही त्यामध्ये काय करू शकता. तुम्ही एक आर्टिस्ट आहात, हे तुमच्यावरती आहे. आता ग पण मी इथे पूर्ण कॉपी करून घेतोय. इथे बघा हा ग कॉपी केलाय. आणि जर लाईन छोटी असेल तिला जर मोठी करायची आहे परत, तर तुम्ही त्याचा एक नोड पकडा आणि नोड पकडल्यानंतर शिफ्ट दाबून त्याला जर तुम्ही ओढलं डाव्या उजव्या बाजूला तर ती लाईन हॉरिझॉन्टली स्ट्रेच होईल, म्हणजे लांब होईल ती. ओके, सो बघा आता हे टेक्स्ट आपण लिहिलंय. आता हे जर छोटं केलं तर थोडंसं आपल्याला असं गडद दिसेल, कारण की ब्रशची साईज त्या स्टेजनुसार होती, पण आता आपल्याला याच्यानुसार करायची आहे. तर आता आपण इथे काय करणार आहे, ब्रशची सेटिंग चेंज करणार आहे. म्हणजे आपल्याला थोडासा थिन ब्रश इथे पाहिजे आहे. सो थिन ब्रशसाठी मी काय करणार, आता बघा ब्रश सेटिंगमध्ये जायचं आहे. ब्रश सेटिंगमध्ये गेल्यानंतर हा ब्रश 4 ठेवायचा आहे आणि अप्लाय करायचा आहे. तर आता बघा हे चुकीचं झालं आहे, पण आपल्याला असं नाही करायचं आहे. आता मी काय करणार आहे, इथे जायचं आपण ब्रशेसमध्ये सिलेक्टेड ऑप्शनसाठी. ओके, जे ऑब्जेक्ट सिलेक्ट आहेत त्याच्यासाठीचे ऑप्शन घ्यायचे आणि तिथली साईज क्लिक करा, आपलं चेंज करायची, जेणेकरून जो आपला ऑब्जेक्ट सिलेक्ट आहे त्याच ब्रशची त्याच स्ट्रोकची साईज आपली कमी होणार आहे. तर तुम्ही आता बघा, आणि एक टेक्स्ट तुम्ही केलं तर त्याला अमर्यादित क्रिएटिव्हिटीमध्ये अमर्यादित प्रकारे तुम्ही नवीन नवीन टेक्स्ट बनवू शकता. जसं शहीद भगतसिंग मी हे एक केलंय, पण मी एक साईडला कॉपी पण करून ठेवलंय, जेणेकरून दुसऱ्यांदा मला लिहायला नकोय, मी त्यामध्ये अजून काही क्रिएटिव्ह करू शकतो. तर आता मी याला शहीद भगतसिंग या टेक्स्टला असा कलर दिला. सो याला कलर द्यायला काय करायचं आहे, सो याला कलर द्यायला आउटलाईन टेक्स्ट करायचं आहे. ऑब्जेक्टमध्ये जाऊन, ऑब्जेक्टमध्ये पाथमध्ये जाऊन आउटलाईन स्ट्रोक केलं तर ते आउटलाईनमध्ये जातं, आणि नंतर आपण याला पाथ फाइंडरमध्ये जाऊन मर्ज करायचं आहे, आणि आपण अशा प्रकारे त्याला चेंज करू शकतो. आणि मग तुम्ही छोटं मोठं जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही.